नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, संशयित आरोपी रवींद्र एरंडेने हात जोडलेत। रवींद्र एरंडेची नाशिक क्राईमकडून कसून चौकशी करण्यात आली। लैंगिक शोषण प्रकरणातला संशयित आरोपी एरंडे तपासात सहकार्य करत नाहीये। पोलिसांनी त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवला। नाशिक पोलिसांच्या पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि याबद्दलची अधिकची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आपण पाहिलं की रवींद्र एरंडेने अगदी हातच जोडले होते, त्यामुळे नाशिक पोलिसांच्या सध्या पॅटर्नची चर्चा आहे। नेमकं काय घडलं? एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल। गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या ज्या घटना आहेत ते नाशिकमध्ये समोर येताना आपल्याला बघायला मिळतं। अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना आता या रवींद्र एरंडेने सुद्धा अशा पद्धतीचे अनेक महिलांबरोबर अत्याचार केलेला आहे आणि महिलांची फसवणूक केलेली आहे आणि त्या संदर्भात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अनेक व्हिडिओ या संदर्भात पोलिसांनी जप्त केलेला आहे, पण रवींद्र एरंडे तपासामध्ये सहकार्य करत नाही म्हणून काल क्राईम ब्रांचच्या युनिटमध्ये रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण रवींद्र एरंडेचा जो घटना आहे त्या घटनेसंदर्भात चौकशी केली। रवींद्र एरंडेकडे त्याची इन्क्वायरी हे केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सध्या रवींद्र एरंडे हे पोलीस कोठडीमध्ये आहे। हे सगळं करत असताना तो तपासामध्ये सहकार्य करत नाही म्हणून त्याची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली। मध्यंतरी ज्या पद्धतीने नाशिकमधल्या गुन्हेगारांचा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा जो पॅटर्न आहे तो नाशिक पोलिसांनी राबवला आणि त्याच पद्धतीने पॅटर्न आता रवींद्र एरंडेचे सुद्धा हे करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या चौकशीनंतर रवींद्र एरंडे हे हात जोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा पद्धतीचं हे वाक्य म्हणताना आपल्याला या व्हिडिओमध्ये एकूणच पाहायला मिळतंय। त्यामुळे अधिक या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ते पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे या रवींद्र एरंडेने नेमकं किती महिलांवरती अत्याचार केलेला आहे आता त्या सगळ्या संदर्भात माहिती हळूहळू तपासामध्ये समोर येईल। नक्कीच किरण, त्यामुळे आता तपासातून आणखी नेमकं काय काय समोर येतील, कोणते धागेदोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।